चेक्सची साडी आणि ती पण लग्नात, पैठणी, त्याला जरीचे चेक्स. बापरे, या साडीवर चेक्स आहेत, मला चांगली दिसेल का नाही? साडीवर चेक्स म्हणजे खूपच जुन्या काळची नाही का वाटणार? असे सगळे प्रश्न आपल्याला चेक्सची साडी म्हटलं की मनात येतात. जरीच्या साड्यांमधले चेक्स, जरी चेक्स, सिल्क चेक्स याबद्दल तुम्हाला छान माहिती मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. ट्रेडिशनल जरी काठाच्या साड्या जसं की पैठणी, कांजीवरम, बनारसी, इरकल, इकत ह्या सगळ्या साडी प्रकारांमध्ये जरीच्या विविंगमध्ये चेक्स फॉर्ममध्ये म्हणजे चौकोनी किंवा चौकडी फॉर्ममध्ये विविंग हे अतिशय जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. जरी चेक्स म्हटलं की जुन्या काळातल्या कांजीवरम साड्या, जुन्या काळातल्या इरकल साड्या, इलकल साड्या या डोळ्यासमोर येतात. चेक्स म्हणजे आजीबाई दिसेल का जरा खूपच, काकूबाई दिसेल का जरा खूपच, असं आपल्या म्हणूनच मनात येतं, कारण चेक्सची परंपरा खूप जुनी आहे. पण जरीच्या साड्यांमधले चेक्स हे खूप निरनिराळ्या प्रकारात विणलेले, खूप वेगवेगळ्या पद्धतीने विणलेले असे आहेत. आज मी तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवणार आहे, उदाहरणांसकट दाखवणार आहे, म्हणजे जरीचे चेक्स आणि ते करायला लागणारी मेहनत आपल्याला सर्वांना समजेल. जरीचे चेक्स हे आपल्याला अतिशय बारीक फाईन जरीच्या चेक्सपासून लांब लांब विणलेल्या जरी चेक्सपर्यंत अनेक प्रकारांमध्ये बघायला मिळतात. ही साडी कांजीवरम तुम्ही जर बघितली तर अत्यंत ट्रेडिशनल कांजीवरम आहे आणि त्याला बारीक धाग्याने म्हणजे नाजूक जरी लाईन्सचे चेक्स आहेत, पण ते एकमेकांपासून लांब लांब प्लेस्ड आहेत. ॲज अगेन्स्ट ही सिल्क कॉटन बघितली तर ह्याच्यामध्ये एकमेकांना अगदी जवळ असे जरीचे चेक्स विणलेले आहेत. रॉ सिल्क्समध्ये पण आपल्याला जरीचे चेक्स बघायला मिळतात. आपल्याला असंख्य वेगवेगळ्या प्रकार जसं की टसर्स, सॉफ्ट सिल्क्स, इकतच्या साड्या, पोचमपल्ली इकतमध्ये तुम्हाला इकतचं डिझाईन दिसतं पण त्याच्यावरती जरी चेक्स ॲडिशनल विणलेले असतात, अशा पद्धतीचे पण दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला माहेश्वरी साड्यांमध्ये जरी चेक्स बघायला मिळतात. सो हे झाले सिंगल जरी लाईन्सचे जवळपासनं लांब असलेले जरी चेक्स. आता सिंगल लाईन्सची चौकडी किंवा चेक्स ह्याच्या व्यतिरिक्त 2-2 लाईनचे चेक्स पण बघायला मिळतात. ह्याच्यात तुम्ही बघितलं तर 2-2 जरी लाईन्स जवळ विणलेले आणि मग त्याचे चेक्स फॉर्म झालेत. तसेच 3-3 लाईन्सचे म्हणजे ट्रिपल जरी लाईन चेक्स, डबल जरी लाईन चेक्स ह्याच्यासारखे 4-4 जरी लाईन्स असलेले सुद्धा चेक्स मिळतात. आता ही ट्रेडिशनल हँडलूम इलकल आहे, छान ब्राऊन कलरची. ह्याच्यामध्ये तुम्ही जर जवळनं बघितलं तर बारीक 4 लाईन्स आहेत आणि तशाच आडव्या 4 लाईन्स आहेत आणि ते एकमेकांपासून थोडे लांब प्लेस्ड आहेत. सो असे डबल, ट्रिपल, 4 लाईन्स असेही चेक्स आपल्याला जरीमध्ये बघायला मिळतात. तुम्हाला लक्षात येईल की हे विणण्यासाठी तेवढे जास्ती कष्ट विणकरांना लागतात, कारण एकाच लाईनचे जरीच्या धाग्यांचे चेक्स करणं आणि जवळ तेवढेच इक्विडिस्टंट तशा लाईन्स विणून त्याचे चेक्स फॉर्म करणं ह्याच्यामध्ये खरंच खूप मेहनत इन्व्हॉल्ड आहे. याचबरोबर अजून एक प्रकार जवळ विणलेल्या आणि डबल लाईन्स जरी चेक्समध्ये आपण बघायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे हायलाईट असलेला. आता ह्या साडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक लाल रंगाचा 2 जरीच्या धाग्यांमध्ये तुम्हाला लाल रंगाचं सिल्क थ्रेड दिसेल, ज्याला म्हणतात हायलाइटेड जरी चेक्स, ज्याच्यामध्ये सिल्कच्या धाग्याचा एक हायलाइट तुम्हाला बघायला मिळतो 2 जरीच्या लाईन्सच्या मध्ये. चेक्स किंवा चेकर्ड पॅटर्न हा आपल्याला ब्रोकेड डिझाईन्समध्ये सुद्धा बघायला मिळतो. जसं की कांजीवरममध्ये, आता ही कांजीवरम जर तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये जरी लाईन्सचे चेक्स तर आहेतच, पण त्याच्यामध्ये मुळात बॉडीवरती तुम्हाला चेकर्ड पॅटर्नच विणलेला दिसेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक्ससुद्धा बघायला मिळतात असंख्य जरीच्या साड्यांमध्ये. जसं की ही कांजीवरम आहे. अजून एक तुम्हाला कांजीवरम दाखवते ज्याच्यामध्ये टिश्यू आहे, म्हणजे वॉर्प आणि वेफ्टपैकी एका डिरेक्शननी जरीचे लाईन्सच आहेत आणि प्लस त्याच्यावरती ब्रोकेड कामामध्ये तुम्हाला जरी चेक्स बघायला मिळेल. याचसारखं बनारसी रंगकाठमध्ये सुद्धा चेक्स फॉर्ममध्ये रंगकाठ विणलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे सोडून जरीच्या चेक्स बरोबर जसं मी तुम्हाला ब्रोकेड दाखवलं तसंच बुट्टेही विणलेले दिसतात.
ही एक अतिशय सुंदर पैठणी आहे। या पैठणीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जरी चेक्स तर आहेतच, पण त्याच्यात अतिशय सुंदर नाजूक पुडी बुट्टा सुद्धा आहे। आता अशा पद्धतीच्या जर पैठण्या तुम्ही चूज केल्यात तर लग्नात ही पैठणी नेसली तर का सुंदर नाही दिसणार। त्यामुळे चेक्स आहे म्हणजे मी लग्नात नेसू शकत नाही, चेक्स आहे म्हणजे सिंपल दिसेल, चेक्स आहे म्हणजे ओल्ड फॅशन दिसेल, असं काहीही नसतं। इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन ती साडी तुमच्यावर कशी दिसते, तुम्हाला किती आवडली, हेच सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। आता जरीचे चेक्स मी तुम्हाला दाखवले, ह्यानंतर दाखवणार आहे ते म्हणजे सिल्कमध्ये विणलेले चेक्स। ही जर इरकल तुम्ही बघितलीत तर हँडलूम इरकल आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण सिल्कच्या धाग्यांनी तुम्हाला चेक्स विणलेले दिसतील। हे चेक्स देखील जवळजवळ लांब लांब जाड लाईन्सचे, बारीक लाईन्सचे असे विविध प्रकारचे आपल्याला सिल्कच्या साड्यांमध्ये विणलेले दिसतात। अजून एक मी तुम्हाला अशीच दाखवणार आहे साडी ज्याच्यामध्ये अतिशय बारीक सिल्कचे चेक्स विणलेले आहेत, ती म्हणजे ही गढवाल। या गढवालमध्ये बॉडी डार्क ग्रीन आहे आणि व्हाईट कलरचा, हा ऑफ व्हाईट कलरचा थ्रेड वापरून अतिशय जवळ 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 त्याच्यावर चेक्स विणलेले आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये जरीचा बुट्टा आहे। त्यामुळे लांबनं असं वाटतं की ह्या साडीची शेडच थोडी लाईटर ग्रीन आहे का, कारण इतके फाईन तुम्हाला व्हाईट कलरचे चेक्स त्याच्यावर विणलेले दिसतील। सिल्कच्या साड्यांना आपण असं म्हणतो हँडलूम साड्या एवढ्या महाग का असतात, हँडलूम साडी म्हणलं की खूपच महागातच पडते आपल्याला असं वाटतं। पण खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये याच्या मागे लागणारे कष्ट, त्या साड्या विणायला लागणारा टाईम, त्याच्या डिझायनिंगमध्ये इन्व्हॉल्व होणारा क्रिएटिव्ह एफर्ट हा जो आहे तो जर तुम्ही एकत्रित विचार केलात तर एखादी साडी 19,000ला का आहे, 21,000ला का आहे असा आपल्याला प्रश्न नाही पडणार। आपल्याला कौतुकच वाटेल आणि आपल्याला अभिमान वाटेल की एवढे कष्ट घेऊन विणलेली साडी आपण नेसतोय। अजून एक अतिशय अप्रतिम प्रकार चेक्समधला तो म्हणजे सिल्कमधले विविंग चेक्स। विविंग चेक्स म्हणजे काय, साडी विणतानाच तसे तसे धागे घेऊन कलरफुल चेक्स त्या साड्यांमध्ये तुम्हाला पूर्ण बॉडीभर बघायला मिळतात। फक्त जरीमध्ये नाही आणि फक्त सिल्कच्या लाईन्स काढून केलेलं नाही, तर पूर्ण बॉडीमध्ये तसे तसे थ्रेड्स चेंज होत होत साडीमध्ये विणलेले चेक्स। सो सिल्क विविंगमधले चेक्समध्ये ही एक पैठणी मला तुम्हाला दाखवायची आणि अजून एक सुंदर कांजीवरम दाखवायचे ज्याच्यामध्ये असेच बॉडीमध्ये विणलेले चेक्स आहेत, पण ते अतिशय बारीक आहेत। तुम्ही 2 साड्या जर वेगळ्या बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल की एका ह्याच्यामध्ये ब्रॉड चेक्स आहेत एक आणि मल्टी कलर्ड आहेत, 2-3 वेगवेगळे रंग दिसतील आणि ह्याच्यामध्ये 2च रंग आहेत आणि अतिशय बारीक विणलेलं पूर्ण चेकर्ड बॉडी तुम्हाला ह्याच्यामध्ये काम दिसणार आहे। सो अशा पद्धतीचे निरनिराळे चेक्स आणि चेक्सचे पॅटर्न्स आपल्याला सिल्कच्या ट्रेडिशनल साडीजमध्ये बघायला मिळतात। चेकर्ड टेक्स्चर आणणं एखाद्या साडीमध्ये, एस्पेशली हँडलूम साडीमध्ये अतिशय डिफिकल्ट आहे। चेक्सचं प्रिंट करणं त्या मानाने सोपं आहे। विविंगमध्ये चेक्स जर दिसले तर त्या विणकराला एकदा मनातल्या मनात हॅट्स ऑफ म्हणा, सलाम करा आणि ती साडी अतिशय अभिमानाने नेसा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। सिल्क साडीजबद्दल भरपूर माहिती तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहेच आणि असे अजून कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला ऐकायला आवडतील हे कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा। प्रथाबाई कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।